प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आजपासून आपण सुरू करत आहोत एका नवीन पुस्तकाचं अभिवाचन. पुस्तकाचं नाव आहे मनोबल तिमिरातून तेजाकडे. लेखिका आहेत चित्रा वाघ. या पुस्तकाचं संपादन केलं आहे यजुर्वेंद्र महाजन सरांनी आणि दीपस्तंभ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. लेखिकेचा परिचय. चित्रा वाघ या लेखिका, मुलाखतकार आणि निवेदिका आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचं शिक्षण आणि पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 14 वर्ष विदेशी बँकेत नोकरी केल्यानंतर त्यांनी 6-7 वर्ष आम्ही पार्लेकर आणि महाराष्ट्राचं उद्योग विश्व या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी सांभाळली. अथांग हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. गेल्या 10 वर्षांपासून विविध मासिकं, वार्षिक अंक, दिवाळी अंक अशा माध्यमांतून अनेक ललितलेख, कथा आणि मुलाखती त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं त्यांनी सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार म्हणून सहभाग घेतलेला आहे. आकाशवाणीवर स्वरचित कथाकथन, विविध कार्यक्रमांचं लेखन, सादरीकरण आणि नभोनाट्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. विलेपार्ले येथील द ना सिरूर बालकाश्रम इथे अनाथ विद्यार्थ्यांना त्या गेली अनेक वर्ष अध्यापनाचं काम करत आहेत. लेखिकेचं मनोगत. जळगावमधील दीपस्तंभ संस्था आणि दिव्यांग व प्रज्ञाचक्षू मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणाऱ्या मनोबल केंद्राविषयी प्रथम समजलं ते अमृतयात्रा आयोजित स्वयंच्या कार्यक्रमामधून. यजुर्वेंद्र महाजन यांचं बोलणं, संस्थेचं कार्य, तिथल्या मुलांचे अनुभव हे सगळं ऐकून मी अक्षरशः भारावून गेले. संधी मिळाल्याबरोबर प्रत्यक्ष जाऊन सगळा प्रकल्प पाहिला. महाजन सरांशी बोलले, मुलांना भेटले, त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, एकत्र बसून प्रार्थना म्हटली. मनोबलमधली पॉझिटिव्हिटी ही ज्याने त्याने तिथे जाऊन अनुभवण्याचीच चीज आहे. काही अनुभव हे शब्दातीत असतात, त्याचं वर्णन करणं शक्य नसतं. निदान मला तरी ते शक्य नाही. या डोंगरा एवढ्या कामात आपलाही काही हातभार लागावा अशी तीव्र इच्छा मनात जागी झाली. काही मुलांशी गप्पा मारताना, सरांकडून काहींविषयी ऐकताना असं वाटलं की यातल्या प्रत्येक मुलाची एक स्वतंत्र कहाणी आहे. प्रत्येकाचा काही ना काही संघर्ष आहे. मनोबलमध्ये येण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येकाने अनेक अडथळे पार केलेले आहेत. केवळ तरुणांसाठी किंवा इतर अपंग मुलांसाठी नाही, तर सर्वच माणसांसाठी या मुलांचा इथवरचा प्रवास जाणून घेणं हे अत्यंत प्रेरणादायी ठरू शकेल असं वाटलं. अशा कामांना प्रत्येकजण काही ना काही स्वरूपाची मदत करू शकतो. माझ्याकडे शब्द आहेत, ते मी द्यावे असं मनात ठरवलं आणि हे पुस्तक साकारलं. मुलांना निवांतपणे भेटणं, त्यांना विश्वासात घेऊन बोलतं करणं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं, एखाद्या दडवलेल्या अश्रूमागची निःशब्द वेदना समजून घेणं आणि प्रत्येकाची कहाणी शब्दात मांडणं, हा सर्व प्रवास मला स्वतःला खूप काही देऊन गेला. आयुष्याला कशा कशा प्रकारे जिद्दीने सामोरं जाता येतं याची ही जिवंत उदाहरणं वाचकांनाही समृद्ध करतील अशी आशा व्यक्त करते. आणि शेवटी मला मनोबलच्या या कुटुंबात सामील करून घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यावर मायेची पाखर घालणारे महाजन सर, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार. चित्रा वाघ. स्वप्न साकारताना. मनोबल प्रकल्पाचं एकंदरीत स्वरूप आणि आवाका पाहिला की मनात अनेक प्रश्न उभे राहतात.
या अनोख्या कामामागची नेमकी प्रेरणा काय असेल? मुलांची निवड कशी केली जाते? त्यांच्या पंखात बळ आणण्याची ताकद कुठून येते? प्रशिक्षण कसं दिलं जातं? इतकी भिन्न प्रकारची मुलं एकमेकांशी जुळवून कशी राहतात? असे अनेक प्रश्न. याविषयी यजुर्वेंद्र महाजन सरांशी सविस्तर बोलायचं ठरवलं. त्यासाठी 3-4 वेळा भेटीगाठी झाल्यानंतर सर, इथे काम करणारी माणसं, प्रशिक्षक आणि इथे राहणारी मुलं यांच्यातल्या नात्याची वीण हळूहळू उलगडत गेली. हे सगळं जाणून घेऊया सरांच्याच शब्दात. विचारांची पायाभरणी. दीपस्तंभच्या माध्यमातून वंचित मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणं, गावोगावच्या शाळा कॉलेजांमध्ये त्यासंबंधी शिबिरं घेणं, व्याख्यानं देणं हे चालू होतंच. या निमित्ताने सतत प्रवास घडत होता. तेव्हा अनेक दिव्यांग मुलांशीही बोलणं होत होतं. विविध व्याधींनी ग्रस्त असलेली ही मुलं बौद्धिकदृष्ट्या कुठेच कमी नव्हती. तरीही चांगल्या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळताना दिसत नाही, हेही लक्षात यायला लागलं. शारीरिक कमतरता असली की त्यांना उदबत्त्या विकणं, टेलिफोन बूथ चालवणं, चटया विणणं अशाच दर्जाची कामं दिली जातात. ही तफावत जाणवल्यावर मी खूप बेचैन झालो. या मुलांसाठीही काहीतरी करायला हवं असं अगदी आतून वाटायला लागलं. माझ्या क्षेत्रात रोजच तरुण मुलांशी संबंध येत असला तरीही अशा मुलांबरोबर काम करण्याचा कुठलाच अनुभव माझ्या गाठीशी नव्हता. मग मी माझ्या दौऱ्यांच्या निमित्ताने दिव्यांग मुलांना भेटायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्याख्यानं घेतली. त्यांच्याशी, त्यांच्या पालकांशी बोललो. मुलांबरोबर राहिलो. माझ्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरातील एकूण अपंगांमध्ये 80% मुलं ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजात आढळतात. साहजिकच घरातून पाठबळ मिळणं किंवा मार्गदर्शन मिळणं फारच कठीण असतं. जसजसा मी मुलांना भेटत गेलो तसं मी पाहिलं की या मुलांना संधीच उपलब्ध होत नाहीत. ना स्वतःचा विकास करण्याची, ना दर्जेदार शिक्षणाची, ना सन्मानाने जगण्याची. यांच्या बाबतीत आजवर काही वेगळा विचारच झाला नाही. कोणाचा आधार मिळाला नाही किंवा समाजाकडूनही त्या दृष्टीने काही वेगळे प्रयत्न झाले नाहीत. मला हेही जाणवलं की या मुलांना जर योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळालं तर ही देखील धडधाकट मुलांप्रमाणे आपल्या बुद्धीच्या जोरावर चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतील. यामध्ये मी स्वतः काय करू शकतो हे कळेना, पण मी नाही केलं तर दुसरं कोण करणार असंही वाटत होतं. दिशा कळली होती पण मार्ग सापडत नव्हता. स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन हे माझंच क्षेत्र होतं, पण अपंगांसाठी काम करण्याचा अनुभव काहीच नाही आणि पाठबळही नाही. त्यामुळे याविषयी ज्यांच्याशी बोललो त्यांनी विरोधच केला. पण माझा आतला आवाज काही वेगळंच सांगत होता. कुठेतरी माझा विचार पक्का होत होता. मी ठरवलं या कामात उडी घ्यायची. स्वप्न सत्यात उतरताना माझ्या डोळ्यांसमोर लांब लांबच्या ठिकाणची जी अपंग मुलं होती त्यांच्या गरजा आणि बिकट आर्थिक परिस्थिती पाहता या कामासाठी त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार होती. निवासी व्यवस्थेला पर्याय नव्हता. त्यांचं राहणं, खाणं, आवश्यकतेनुसार सोयीसुविधा, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, समुपदेशन, मार्गदर्शन अशा सर्वच गोष्टींसाठी एकत्र व्यवस्था उभारणं अत्यंत आवश्यक होतं. माझ्याकडे पुरेशा पैशांची तजवीज नव्हती, तरी मी हिंमत केली आणि काम सुरू केलं. माझा आजवरचा अनुभव आहे की निस्वार्थीपणे तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी झोकून दिलत की कुठून ना कुठून मदत उभी राहते. हाच अनुभव या वेळेला सुद्धा मी घेतला. जोमाने कामाला सुरुवात केली. या मुलांसाठी खास मार्गदर्शक तयार करणं ही सर्वात महत्त्वाची बाब होती. उत्तम प्रशिक्षक माझ्यापाशी होतेच. त्यांच्या जोडीला अजून काही माणसं गोळा करत गेलो.
सतत या मुलांबरोबर राहण्यासाठी वेगळ्या प्रकारचं कौशल्य आत्मसात करणं आवश्यक होतं. अपंग मुलांचे प्रश्न, त्यांची मानसिकता, त्यांच्या क्षमता या सगळ्याकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं होतं. मुलांचे मूड सांभाळण्यासाठी प्रचंड सहनशक्तीची आणि संयमाची आवश्यकता होती. त्या दृष्टीने या सगळ्यांचं काउन्सेलिंग केलं. जवळपास 7-8 महिने हे काम चालू होतं. एकीकडे हे चालू असताना मी महाराष्ट्रभरात खेडोपाडी फिरत होतो. अपंगत्वाशी आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी लढा देणाऱ्या मुलांना हेरून त्यांची निवड केली. निवडीचे काही निकष ठरवले. ज्या मुलांचं अपंगत्व जास्त होतं त्यांना प्राधान्य दिलं. प्रवेश परीक्षा घेऊन त्यांच्या बौद्धिक पातळीचाही अंदाज घेतला. मनोबल या समर्पक नावाने जुलै 2015ला प्रकल्पाचा शुभारंभ झाला. साधारण 50 मुलांची पहिली बॅच तयार झाली. या मुलांचा प्रतिसाद जबरदस्त होता. त्यांच्या कल्पनेबाहेरचं होतं सगळं. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आजवर कोणीच इतका विचार केलेला नव्हता. आणि आमच्यासाठीही हे सगळंच खूप नवीन होतं. त्या काळात अडचणी खूप होत्या, पण मुलं खुशीत होती. सर, तुम्ही जे देताय ते खूप आहे. या अडचणी काहीच नाही. घरी आम्ही यापेक्षा कठीण परिस्थितीला सामोरं गेलोय असं म्हणून तीच माझा उत्साह वाढवत गेली. मी एक गोष्ट पूर्णपणे जाणून होतो, प्रेम चमत्कार घडवतं. मी या मुलांवर मनापासून प्रेम केलं. आतापर्यंत कुटुंबातली एक नकोशी, निरुपयोगी व्यक्ती म्हणून जगण्याची सातत्याने सवय झालेली ही मुलं होती. यांना आजवर जे मिळालं नाही ते भरभरून द्यायचं असं मी आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी पक्क ठरवलं. आनंद, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान याची अनुभूती देण्याचा जीवापाड प्रयत्न केला, अजूनही करतोय. इथे येईपर्यंत ही मुलं बाहेरच्या जगात फारशी वावरलेली नव्हती. त्यामुळे इतर अनोळखी मुलांशी जुळवून घेणं त्यांनाही नवीनच होतं. सर्वसामान्य 20-22 वर्षाच्या तरुण मुलांच्या स्वभावातले सगळे गुणदोष यांच्याही अंगी होतेच. बऱ्याचशा अपंग मुलांना घरात सगळ्यांच्या केंद्रस्थानी राहायची सवय झालेली असते. त्यातून चिडचिड, हट्टीपणा वाढलेला असतो. तडजोड करायची सवय नसते. मी वंचित आहे, मला मिळालंच पाहिजे अशी ही विचारसरणी बनलेली असते. पण आम्ही सातत्याने त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी घालणं, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करणं, एकत्र प्रार्थना करणं, एकत्र बसून जेवणं हे सुरू ठेवलं. त्यांनाही एकमेकांची सवय व्हायला लागली आणि हळूहळू मानसिकतेत बदल होऊ लागला. एकत्र राहण्याची, शिकण्याची गोडी वाढली. डोळ्यांसमोर भविष्याची स्वप्न दिसायला लागली. या मुलांनी स्वावलंबी आणि मानाने जगावं. इतकंच नाही तर स्वतःच्या आयुष्याला आकार देताना त्यांनी इतरांच्या कल्याणासाठी जगावं, यासाठी आम्ही खूप धडपड केली. इथून यशस्वी होऊन बाहेर पडलेली मुलं आज उत्तम काम करत आहेत. इथून बाहेर पडलेल्या मुलांची काही वर्ष स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या उभारणीत जातील, पण ही मुलं समाजातल्या चांगल्या कार्यात नेहमीच अग्रणी राहतील असा मला विश्वास आहे. आजही विशेषतः खेडेगावांमध्ये अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. या माणसांच्यात काही चांगल्या क्षमता आहेत. यांना सर्वसाधारण माणसांसारखं शिकून सवरून मोठं होता येईल, सन्मानाने जगता येईल, ह्या कल्पनाच लोक करत नाहीत. समाजाकडून आम्ही मदतीची अपेक्षा करतच नाही. आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे सगळं करू, पण निदान समान वागणूक तरी द्या, हेच या सर्व मुलांचं म्हणणं आहे. सक्षम अधिकारी घडवताना मी इथल्या सगळ्या मुलांवर मनापासून प्रेम करतो. ही सगळी मला माझी वाटतात. यांच्यात माझी मोठी गुंतवणूक आहे. या सर्वांशी माझं वेगळ्या स्तरावरचं नातं जुळलं आहे. त्यांच्यावर निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम कधी कोणी केलेलंच नाही. गरीब अपंग मुलांना सुविधा मिळतात, मदत मिळते, पण प्रेम मिळत नाही, आपलेपणा मिळत नाही. आणि तो मिळाला की मग जादू घडते. या मुलांना आत्मविश्वासाचं बळ देणं
हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. कोणीतरी त्यांना विश्वासात घेऊन तुला जमेल, प्रयत्न कर, असं हक्काने आणि मनापासून बोललं फक्त पाहिजे. मुलांमध्ये रोजच्या रोज वावरलं की अनेक गोष्टी लक्षात येतात. मनोबलमध्ये येणाऱ्या जवळपास सगळ्याच मुलांचं बालपण खडतर गेलंय. मागासलेल्या भागात आर्थिक विवंचनेत ती वाढली आहेत. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या मुलांकडे अचानक लोकांचं लक्ष जायला लागलंय. संस्थेला भेट देणाऱ्यांकडून अनेकदा त्यांची खूप स्तुती केली जाते. काही जणांची प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेली असते. काहींना शेकडो लोकांपुढे बोलण्याची संधी मिळते. त्यांचं कौतुक होतं. इथे येईपर्यंत अनेकांनी अशा कौतुकाचा अनुभव घेतलेला नसतो. काही प्रमाणात त्याचीही हवा डोक्यात जाते. क्वचित प्रसंगी मुलं शेफारण्याचीही शक्यता असते. कधीही वाट्याला न आलेलं कौतुक एकदम भरभरून मिळालं की त्यांच्या मनात स्वतःबद्दल एक वेगळीच प्रतिमा तयार होते. हा बॅलन्स आम्हाला सांभाळायला लागतो. त्यांना वास्तवाचं भान द्यावंच लागतं. प्रेम करायचं, पण वेळोवेळी त्यांना जमिनीवर आणायचं, याला पर्याय नसतो. काही जण याच्या अगदी विरुद्ध असतात. आपल्या कोशातून बाहेर येतच नाहीत. या मुलांची स्वतःची प्रतिमा स्वतःच्याच नजरेत ठेचली गेलेली असते. या न्यूनगंडातून त्यांना बाहेर काढावं लागतं, नाहीतर प्रगती होणारच नाही. केंद्रीय लोकसेवा आणि राज्यसेवा म्हणजेच UPSC आणि MPSC या परीक्षांमधून विविध स्तरावरच्या अधिकारी पदासाठी निवड केली जाते. यात जिल्हाधिकारी पदापासून विक्रीकर, मंत्रालय सेक्शन ऑफिसर, महसूल अधिकारी, लिपिक, तहसीलदार इत्यादी अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची संधी मिळू शकते. त्यासाठी वेगवेगळ्या कोर्सची आखणी केलेली आहे. प्रत्येक मुलाची क्षमता आणि कल पाहून कोर्सप्रमाणे त्यांच्या बॅचेस ठरवल्या जातात. काही वेळेला मुलांच्या इच्छेविरुद्ध ही विभागणी केली जाते. तुम्ही कुठच्या कामासाठी योग्य आहात, सक्षम आहात हे त्यांना नीट उलगडून सांगावं लागतं. या पदांसाठी जी तीव्र स्पर्धा आहे त्याचीही जाणीव त्यांना करून द्यावी लागते. सर्वांच्याच डोळ्यात मोठी स्वप्न आहेत. सर्वांनाच कलेक्टर व्हायचंय, पण ते शक्य नाही. काहींना हव्या त्या कोर्सला प्रवेश दिला नाही म्हणून क्वचित रागही येतो. मग त्यांना स्वतंत्रपणे समजावून द्यावं लागतं. मुलांनी स्वप्न पाहायलाच हवीत, पण त्या स्वप्नांची वास्तवाशी सांगड घालणं हे माझं काम आहे. सर्व बाजूंनी वंचित असलेल्या मुलांनी मोठी स्वप्न पाहणं ही मुळातच खूप मोठी गोष्ट आहे. त्यालासुद्धा एक हिंमत लागते आणि ती माझ्या या मुलांमध्ये आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मनोबल एक प्रेरणा केंद्र. मला काय मिळेल हा त्यांच्या डोक्यातला विचार बदलून त्यांनी दुसऱ्यांच्या अडचणींचा विचार करावा आणि मला काय देता येईल हा विचार करावा. यासाठी आम्ही सगळेच आटोकाट प्रयत्न करतोय. अंध, दिव्यांग, अस्थिव्यंग अशी अनेक समस्याग्रस्त मुलं खेड्यापाड्यातून येतात. इथे आल्यावर त्यांना जाणवतं की माझ्यासारखी किंबहुना माझ्यापेक्षा जास्त त्रास सहन करणारी अनेक मुलं जगात आहेत. मग त्याला जमतं ते मला का जमू नये, अशा विचारातून मुलं एकमेकांना प्रेरित करतात. हे या कामाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे. माझं मुलांना सतत सांगणं असतं, तुमच्यापुढे सगळा अंधार होता, आता तुम्ही त्यातून बाहेर आलाय. सगळं चांगलं होतंय तर आता समाजाच्या कल्याणाचा विचार करा. संकुचित विचार सोडा. इतकं उत्तम काम करा की धडधाकटांनाही तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. हे सगळं त्यांच्यात खूप प्रेमाने, अनौपचारिकपणे रुजवावं लागतं. प्रत्येकाशी स्वतंत्र नातं निर्माण करावं लागतं. आपलंसं करून सांगावं लागतं. नुसत्या नोकऱ्या मिळवून देणं हा माझा उद्देश कधीच नव्हता. इथल्या प्रत्येक मुलात वेगवेगळ्या क्षमता आहेत, बलस्थानं आहेत. त्याची त्यांना जाणीव व्हावी. त्यांनी आपले छंद जोपासावे, भरभरून जगावं असं मला वाटतं. अडचणी, अडथळे, अपयश हे कोणाच्या वाट्याला येत नाही. हे प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहेत. पण त्यांच्याकडे कसं पाहायचं,
त्यांच्यावर मात करत आनंदाने कसं जगायचं हे या मुलांकडे पाहून कळलं. मीही यांच्याकडून खूप शिकलोय, अजूनही शिकतोय. अपरिमित दुःख आणि जीवनाचं सत्य यांची चिरंतन जोड आहे. दुसऱ्याचं दुःख बघून संपूर्ण आयुष्याला वेगळी कलाटणी मिळालेली अनेक मोठी उदाहरणं आहेत. तो बदल घडवण्याची क्षमता या कामात आहे. गेल्या 3-4 वर्षात जे जे इथे आले, मुलांना भेटले, ते अंतर्मुख झाले, प्रेरित झाले. नकळत त्यांना स्वतःमधले दोष जाणवले, दृष्टिकोन बदलला, सुखदुःखाच्या संकल्पनेविषयीचे विचार बदलले. समाजातल्या कितीही वरच्या थरातले पाहुणे मनोबलमध्ये आले तरी ते इथल्या भेटीने अक्षरशः भारावून जातात. सतत नकारात्मक घटना आणि बातम्यांना सरावलेल्या मनांना इथे उभारी मिळते. अशा प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या प्रकल्पाला भेट दिली तर तिथे दैना, दुःख, नैराश्य दिसतं. पाहणाऱ्याला अस्वस्थ वाटतं. पण इकडे बरोबर उलट परिणाम होतो. इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक प्रेरणा केंद्र बनलं आहे. ही या कामाची एक मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. यातही मनात एक लहानशी खंत आहे. आज इथे जो येतो त्याच्यावर 100% परिणाम झाला आहे. काही दिवसांनी कदाचित त्यातला 25%च शिल्लक राहील. येणाऱ्यांपैकी कायमचे भारावून गेलेले लोक फार तर 20% असतील. असं होता नये. इथे येणाऱ्यांच्या प्रेरणेत सातत्य राहायला हवं. त्यांनी संस्थेला मदत करत राहावी या उद्देशाने मी बोलत नाहीये. आर्थिक गरज तर नेहमीच राहणार आहे आणि माझ्या आजवरच्या अनुभवावरून मी हे निश्चितपणे सांगू शकतो की नियती त्याची व्यवस्था करतेच. त्यामुळे पैशाची चिंता मी फारशी करत नाही. पण जे इथे येतात त्यांच्यावर इथल्या वातावरणाचा, कार्याचा जो प्रभाव पडतो तो दीर्घकाळ टिकला पाहिजे असं मात्र मला मनापासून वाटतं. हे टिकण्यासाठी काही योजना राबवणं गरजेचं आहे. अर्थात एकट्याने हे आव्हान पेलणं अशक्य आहे. मुलांमधले गुण हेरून त्याला दिशा देणं, स्वप्नांना आकार देणं, खचलेल्या मनांना उभारी देणं आणि शक्य असेल तिथे संधी देणं हे इथले सर्वच मार्गदर्शक आणि शिक्षक मनापासून करतात. बाहेरच्या जगात जाऊन त्यांना ज्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे त्याचीही मानसिक तयारी आम्ही करून घेतो. यांना त्या जगापासून लांब ठेवणं योग्य नाही. समाजाने त्यांना सर्वांमध्ये सामावून घेतलं तरच विकास झाला असं म्हणता येईल. त्यांची उमेद टिकून राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. इथे राहून मुलांना एकमेकांना आधार देत एकमेकांच्या साथीने एकत्र राहण्याची सवय झाली आहे. एकत्र राहून मुलं इतरांसाठी जगायला शिकत आहेत. इथल्या वातावरणात रुळलेली मुलं नवीन मुलांशी आपणहून बोलायला जातात. त्यांच्या मनात मनोबलमधल्या व्यवस्थेविषयी आत्मीयता वाटावी अशा पद्धतीने समजावतात. आपल्या परीने त्यांच्या अडचणी सोडवण्यात पुढाकार घेतात. हे खूप आश्वासक आहे. अशाच प्रकारे त्यांनी एकमेकांना सांभाळत समाजामध्ये मिसळायला हवं. माझ्यासारख्यांचं काम हळूहळू कमीच व्हायला हवं. अशा प्रकारचं काम उभारणं, त्यात सातत्य राखणं आणि ते वाढवणं यात अनेक पैलूंचा समावेश होतो. वंचितांबद्दल मनात सहानुभूती असणं, त्यांच्यासाठी कार्य करण्याची तळमळ असणं हे सर्वात महत्त्वाचं असलं तरी ते पुरेसं नक्कीच नाही. निरनिराळ्या स्तरातल्या व्यक्तींना सांभाळून घेऊन त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करून बरोबर घेऊन काम करणं ही वेगळी गोष्ट आहे. रोजचा दिवस नवीन समस्या घेऊन उगवतो. आर्थिक पेच अडथळे निर्माण करतात. कसोटीचे क्षण पावलोपावली येतात. मनोबलचा वाढता पसारा पाहून कधीकधी दडपण येतं. क्षणभर पाय डगमगतात. हा सगळा व्याप सांभाळणं आपल्याला जमेल की नाही अशा शंकाही भेडसावतात. पण या सगळ्याला पुरून उरेल असा एक दुर्दम्य आशावाद माझ्या मनात सतत जागा असतो आणि त्याच्या जोरावर मी पुन्हा पुन्हा सावरतो, नवीन उत्साहाने कामाला लागतो.